लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवार पेठ इथल्या शिवालय कार्यालयात मिसळ पे चर्चा या बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीला स्वतः खासदार संजय मंडलिक, भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर शहरात महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून येतील असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापूर शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं बैठक झाली आणि नियोजनाबद्ध अशा पद्धतीने प्रचार करण्याचं नियोजन आज इथं सगळ्यांनी केलं। निश्चितपणाने कोल्हापूर शहर हे कायमपणाने हिंदुत्वाच्या बाजूने राहिलेलं आहे। यावेळी सुद्धा मोठ्या ताकदीने आपल्या युतीला मतदान करतील असा आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला आहे। मतदार एनडीएला किंवा महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मला खात्री आहे की जो आमचा नारा आहे अबकी बार 400 पार हे निश्चितपणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल। आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार सन्माननीय संजयदादा मंडलिक, सन्माननीय धैर्यशील माने हे मोठ्या फरकाने या ठिकाणी आपल्याला विजयी झालेले दिसतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।